नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। 5 ते 10 मिनिटात तयार होणारी ही वस्तू आपण एकदा बनवली तर अगदी 10 ते 12 वर्ष वापरली तरी अजिबात खराब होत नाही आणि ही वस्तू आपल्याला बाजारामध्ये महागच मिळणार आहे। त्यामुळे घरातील टाकाऊ वस्तूपासून आपण ही बनवू शकतो। दिवाळीमध्ये आलेले मिठाईचे बॉक्स तुम्ही अजून फेकले नसतील तर नक्कीच फेकू नका। त्याचा एक छान असा वापर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्या अगोदर काही टिप्स बघूया। त्यातली पहिली टिप अशी आहे की घरामध्ये जर तुम्हाला सुद्धा नेल कटर शोधत बसावं लागत असेल आणि जेव्हा शोधत असाल तेव्हा ते सापडत नसेल तर नक्कीच तुम्ही ही ट्रिक उपयोगात आणू शकता। बऱ्याचदा हे छोट्या गोष्टी व्यवस्थित न ऑर्गनाइज केल्यामुळे आपल्याला वेळच्या वेळी मिळत नाहीत आणि मग आपली कामं पेंडिंग राहतात। तर या प्रकारे तुम्ही सुद्धा नेल कटरला हँग करण्यासाठी अशा प्रकारे एक लूप बनवा। तर हे लूप बनवण्यासाठी मी वापरलेला आहे एक छोटंसं रबर बँड आणि या रबर बँडने अशा प्रकारे याच्या होलमधून मी असं ते रबर बँड बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर दुसरा जो लेअर आहे तो पहिल्या लेअरमधून असा अडकवून घेतला। तयार झालं इथे अशा प्रकारचं हँग करण्यासाठी एक लूप। तर हे लूप आपल्याला कुठेही अडकवता येतं। जिथे आपण याला अडकवू शकू तिथे आपण याला सहज अडकवून कपाटामध्ये ठेवू शकतो किंवा जिथे आपल्याला हँग करण्यासारखा एखादा खिळा असेल किंवा हँगरसारखं असेल काही तर तिथे तुम्ही याला अडकवून ठेवा, जेणेकरून आपल्याला वेळच्या वेळी सगळ्या वस्तू मिळतील आणि आपली कामं वेळेत होतील। त्यानंतर पुढची टिप आपली अशी आहे की घरामध्ये इस्त्री असते आणि इस्त्रीचं वायर जे आहे ते इकडे तिकडे जर लोळत राहिलं तर ते एकतर खराबही होतं आणि लवकरच ते क्रॅकसुद्धा होतं, कारण नको तिथे त्याला फोल्डिंग पडतं आणि फोल्डिंग पडलं की लवकरच नवीन इस्त्रीची सुद्धा वाट लागते। त्यामुळेच आपल्याला ती व्यवस्थित ठेवणंसुद्धा खूप गरजेचं आहे। वस्तू कितीही भारी असल्या खराब होऊ नये म्हणून त्याला जर नीट ऑर्गनाइज नाही केलं तर त्या खराबच होतात। त्यामुळे आपण इस्त्रीचं वायर जे आहे ते हाताने व्यवस्थित असं गुंडाळून घ्यायचं आहे आणि गोलाकार गुंडाळलं की मग त्याला आपण वायरला अशा प्रकारे रबर बँड लावायचे। रबर बँड कसं लावलेलं आहे ते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बघा। इथे रबर बँड काढून दाखवते। अशा प्रकारे रबर बँड घ्यायचे आणि गुंडाळलेलं सगळं वायर असं व्यवस्थित मुठीसोबत धरायचे। त्यानंतर वायर असं बाहेर काढलं की मग जे उरलेली आपली पिन असते बघा इस्त्रीची, तर त्या पिनाला सुद्धा असं पॅक करून टाकायचं, म्हणजे तिथेच आपलं रबर बँड अटकलं जातं आणि व्यवस्थित हे यामध्येच अडकून राहतं। तर पिनसुद्धा खराब होत नाही आणि वायरसुद्धा इकडे तिकडे लोळत नाही, जेणेकरून आपली इस्त्री जास्तीत जास्त दिवस टिकून राहते। त्यानंतर पुढची आपली टिप आहे ती म्हणजे दिवाळीत आलेले मिठाईचे जे बॉक्स आहेत तर त्या बॉक्सची टाकाऊ बॉक्स असतात पण हे आपण उचलून लगेच फेकून देण्यापेक्षा याचा एकदा पुनर्वापर नक्कीच करून बघावा असं मला वाटतंय, कारण मी एक छान अशी ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। टाकाऊ वस्तू असतात या आणि या टाकाऊ वस्तूंचा आपण एकदा नीट बारकाईने विचार केला तर आपल्याला भरपूर पैशांची बचत करता येते आणि त्यासाठीच आजची ही टिप प्रत्येक महिलांना उपयोगी पडेल आणि आवडेलसुद्धा। आणि इथे मी काय केलं आहे, हा जो बॉक्स होता मिठाईचा याच्यावरती जो टेक्स्चर शीट लावलेला होता तो मी पूर्ण काढून घेतलेला आणि आपल्याला आता इथे या टेक्स्चर शीटचा वापर करूनच पुढची वस्तू जी आहे टाकाऊपासून टिकाऊ तर ती वस्तू बनवायची आहे। तर इथे मी आता या 2 कलरचे पेपर असल्यामुळे यामध्ये जो बेस आहे आणि जास्ती क्वांटिटीमध्ये लावलेला एक लगट किंवा इक्वल असा व्यवस्थित लावलेला पेपर आहे, तर तो बेसचा आहे ऑरेंज कलरचा आणि तो ऑरेंज कलरचा पेपर मला वापरायचा आहे आणि आतली बाजूसुद्धा त्याची खूप चांगली आहे। त्यामुळे मी इथे अशा प्रकारे वरती जे पेपर होते चिटकवलेले ते सहज काढून घेते, कारण आपल्याला प्लेन आणि एकेरी असा पेपर लागणार आहे। त्यामुळे मी यावरती जी डिझाईन यांनी ट्रायंगल शेपमध्ये वगैरे केलेली आहे किंवा यावरती फोल्डिंग चिटकवलेले आहे त्या सगळ्या काढून घेते आणि नंतरच तुम्हाला तुमच्यासोबत मी पुढचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करते। तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोज नवनवीन व्हिडिओज येतात आपल्या चॅनलवरती आणि टिप्स आणि ट्रिक्सचे असतील, क्लिनिंगचे असतील किंवा अजून काही घरगुती वस्तू वगैरे असतील तर या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्सचे किंवा नवनवीन वस्तू व्हिडिओ या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ असतात। तर या सगळ्या व्हिडिओजला पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवर क्लिक करायचे आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचे, बस एवढंच करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवरती येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं आणि सगळ्यात आधी तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कमेंटसुद्धा करत जा। माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि मलासुद्धा नक्कीच लक्षात येतं की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे
आणि हे जाणून घेतल्यानंतर मला सुद्धा खूप छान वाटतं की माझा व्हिडिओ ह्या एरियामध्ये पोहोचत आहे म्हणून. चला मग आता मी इथे काय केलेलं आहे, चौकोनी शेपमध्ये हा जो टेक्स्चर शीट होता तो कट करून घेतला आहे आणि आपल्याला आता पुढची स्टेप करायची. आपण जी वस्तू बनवणार आहोत ती खरंच मार्केटमध्ये भरपूर महाग मिळते आणि आपण ती विकत घेतो सुद्धा सहज, कारण दिसायला आकर्षक दिसणारी ही वस्तू आपल्या लक्षात येत नाही की आपण घरी सुद्धा काही टाकाऊ वस्तूंपासूनच बनवू शकतो. कारण आपल्याला काही क्रिएटिव्हिटी माहीत असेल किंवा महिलांना काही गोष्टी माहीत असतील तर आपण बऱ्याचशा वस्तूंवरती खर्च करणं देखील टाळतो. तर इथे आपण आता तुम्हाला सुद्धा ही वस्तू माहीत झाली की तुम्ही सुद्धा यानंतर कधीही त्या वस्तू विकत घेण्यासाठी भरपूर पैसे देखील खर्च करणार नाहीत. 5 ते 10 रुपयामध्ये ग्लिटर पेपर मिळतो. त्या ग्लिटर पेपरपासून सुद्धा ही वस्तू तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, जेणेकरून खूप आकर्षक अशी ही वस्तू तयार होते. टेक्स्चर शीटसुद्धा अगदी 5 ते 10 रुपयात मिळतात, त्यापासून देखील तुम्ही ही वस्तू बनवू शकता. ग्लिटरचे पेन मिळतात, तर त्या पेनांनी या वस्तूंवरती तुम्ही डिझाईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये ही वस्तू तयार करता येईल. आणि नक्कीच तुम्हाला माझ्यापेक्षा सुंदर अशी ही वस्तू तयार करता येईल याची मला खात्री आहे. मी फक्त तुम्हाला बेसिक आयडिया तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ही आयडिया काय आहे ते बघूया. सगळ्यात आधी या फोल्डिंगला असं दुहेरी करायचं आहे आणि यामध्ये वरच्या बाजूला मोठ्या आकारात लंबगोल असा आकार काढून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला अशा प्रकारे गोलाकार असा एक छोटासा आकार काढायचा आहे आणि वरतीसुद्धा एक अशा प्रकारची एक लाईन ओढायची आहे, जी दुहेरी लाईन आहे. तर ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या मी कशा प्रकारचा शेप काढलेला आहे ते. बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलंच असेल की मी काय ड्रॉ करते, कारण अशा प्रकारे फोल्डिंगवरती ही ड्रॉइंग केली की आपण याला कट करून घेणार आहोत. तर हे मी आता इथे बटरफ्लाय जे आहे ते अशा प्रकारे ड्रॉ करून घेतले. तर हे व्यवस्थित कट केलं की छान असे बटरफ्लाय याचे तयार होणार आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मी 3 बटरफ्लाय वेगवेगळ्या शेपमध्ये ड्रॉ केलेत, जेणेकरून हे सगळे बटरफ्लाय वेगवेगळ्या शेपमध्ये छान असे तयार होतील. आता याला मी जिथे ड्रॉ केलेली लाईन आहे त्यावरती कट करून घेते. तर हे दुहेरी असल्यामुळे कागद व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे, जेणेकरून हे दोनही लेअर व्यवस्थित कट होतील. आणि इथे मी आता हे बटरफ्लाय छान असे कात्रीने कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता मी इथे बटरफ्लाय कट करून घेते, तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय. त्यासोबतच मला आणखी एक गोष्ट तुमच्याकडून हवी आहे, ती म्हणजे तुम्ही मला कमेंटमध्ये पुढचा कुठला टॉपिक आहे ज्यावरती मी व्हिडिओ बनवू शकते आणि जे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील. कोणताही टॉपिक मला सुचवू शकता, जेणेकरून तुम्हाला आणि मलासुद्धा त्याच टॉपिकवरती छान असे व्हिडिओ बनवता येतील. चला मग नक्कीच तुम्ही कमेंट करायला अशी अपेक्षा आहे. आणि आता आपण इथे मी बटरफ्लाय कट केलेला आहे तो तुम्हाला दाखवते. दोनही बटरफ्लाय मी व्यवस्थित कट करून घेते राहिलेले, कारण इथे आता आपण एका शेपमध्ये देखील बनवू शकलो असतो, पण इथे बटरफ्लाय जे आहे ते वेगवेगळ्या शेपमध्ये बनवले की छान दिसतात. अगदी लहान मोठे असे बटरफ्लाय छान दिसतात. अगदी एकसारखेच बटरफ्लाय बनवण्यापेक्षा तीनही बटरफ्लाय हे वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत. एक मोठा आहे, एक त्याच्यापेक्षा छोटा आहे आणि एक त्याच्यापेक्षाही छोटा आहे. असे 4-5 देखील तुम्ही बनवू शकता. खूप सुंदर असे बटरफ्लाय दिसतात. मी मध्ये तुम्हाला मध्यंतरी काय केलं होतं, दिवाळीच्या व्हिडिओजमध्ये एक ग्लिटर पेपर तुमच्यासोबत शेअर केला होता, ज्या पेपरचा वापर करून मी तोरण बनवलं होतं घरासाठी. तर ते तोरण तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या, कारण त्या ग्लिटर पेपरचा वापर तुम्हाला इथे देखील करता येणार आहे. आकाशकंदील देखील मी बनवला होता त्या ग्लिटर पेपरचा वापर करून. तर ते पेपर देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, पण त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल आणि बऱ्याचदा 0 बजेटमध्ये 1ही रुपया खर्च न करता जे व्हिडिओ तयार होतात तर त्या प्रकारचे व्हिडिओ माझ्यासारख्या गृहिणींना आवडतात, म्हणजेच तुम्हाला आवडतात. आणि त्यामुळेच मी घरगुती वस्तूंमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू काही ना काही बनवत असते, जेणेकरून मलाही फायदा होईल आणि तुम्हालाही त्याचा फायदा होईल. तर अशाच प्रकारे मी हे बनवलेलं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर 5 ते 10 रुपये खर्च करून कोणताही आवडीचा पेपर घ्या आणि त्यापासून हे बटरफ्लाय बनवून घ्या. जिथे फोल्डिंग आहे ती फोल्डिंग असणं खूप गरजेचे आहे बटरफ्लायला आपण कट करण्यासाठी केलेली, कारण त्या फोल्डिंगमुळे बटरफ्लाय हे भिंतीवर चिटकवले की छान दिसणार आहेत. कारण थोडासा शेप हा बाहेरच्या बाजूला फोल्ड असेल तरच बटरफ्लाय छान असं ते उडायल्यासारखं दिसणार आहे. आता बटरफ्लाय जे आहे ते भिंतीवर स्टिक करण्यासाठी इथे आपण घेतलेला आहे डबल टेप. आणि बटरफ्लायला अजून डिझाईन करायचं असेल तर ग्लिटर पेन घ्या आणि ग्लिटर पेन घेऊन छान त्यावरती एक डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन काढून घ्या, जेणेकरून बटरफ्लाय तीनही वेगवेगळ्या छान अशा डिझाईनमध्ये तयार होतील किंवा एकसारख्याच डिझाईनमध्ये देखील तयार करू शकता. आणि बॅक साईडला अशा प्रकारे मी डबल टेपचे तुकडे लावलेले आहेत आणि हे छोटे छोटे तुकडे लावले तरीसुद्धा डबल टेपने हा जो बटरफ्लाय आहे याचं अजिबात वजन नसतं, त्यामुळे छोटासा तुकडा असेल तरी देखील हे भिंतीवरती सहज चिकटलं जातं आणि
आणि याला जास्त आपल्याला खर्च करावा लागला नाही. तुम्ही बघू शकता डबल टेप घरात पडलेलाच असतो आणि हे पेपर होते ते टाकाऊच होते, त्यामुळे आता बॉक्स फेकून द्यायला काही हरकत नाही. त्यामुळे मी बॉक्सचा जो महत्त्वाचा पार्ट होता तो म्हणजे टेक्स्चर शीटचा, तर तो टेक्स्चर शीटचा जो पार्ट होता तो पूर्ण काढून घेतला आणि त्याचा वापर करून अशा प्रकारे बटरफ्लाय जे आहे ते बनवलेले आहेत. तयार झालेले बटरफ्लाय मी भिंतीवरती स्टिक करून घेतलेत. कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बटरफ्लाय नक्की बनवा. तुमच्या घरामध्ये पडलेले जे बॉक्स असतील त्या बॉक्सवरती अशा प्रकारे काही टेक्स्चर शीट वगैरे आहे का, लग्नाच्या पत्रिका आहेत का, हे बघा. जेणेकरून टाकाऊच वस्तूंमध्ये तुम्हाला सुद्धा हे बनवता येईल. मुलांचे प्रोजेक्ट असतात त्यामध्ये वापरलेले जे काही आपण टेक्स्चर शीट असतात त्याचा देखील पुनर्वापर करू शकता. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.